तामसा येथे मुलीचा वाईट उद्देशाने पाठलाग केल्याप्रकरणी 50 वर्षीय आरोपी विरोधात गुन्हा दाखल। एका महिन्यात 2 पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल। तामसा येथे मुलीचा वाईट उद्देशाने पाठलाग केल्याप्रकरणी 50 वर्षीय आरोपी विरुद्ध तामसा पोलीस स्टेशन येथे पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे। हदगाव तालुक्यातील तामसा पोलीस स्टेशन येथे एका महिन्यात 2 पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत। एकीकडे महाराष्ट्रात महिला अत्याचाराचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे। दिवसेंदिवस बलात्कार, विनयभंग, छेडछाड प्रकरण वाढतच चालले आहे। नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा पोलीस स्टेशन येथे दिनांक 17/3/2025 रोजी रात्री उशिरानंतर पोस्को अंतर्गत 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी नामे कांताराम नारायण शेखदार असून पुढील तपास तामसा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरोटे हे करत आहेत। काल दिनांक 17/3/2025 रोजी तामसा शहरातील पीडित मुलीची आई यांनी तक्रार दिली की तामसा येथील वय वर्ष 50 आरोपी नामे कांताराव नारायण शेखदार हा त्यांच्या अल्पवयीन मुलीचा शाळेत जाताना वारंवार पाठलाग करतो, त्याचप्रमाणे तीस हातवारे करतो अशी तक्रार आम्हाला प्राप्त होताच आम्ही पोलीस स्टेशनचे PSI नरोटे साहेब यांना त्याचप्रमाणे महिला पोलीस अंमलदार यांना पीडित मुलीच्या आईचा जबाब नोंदवून घेण्यास सांगितले आणि तात्काळ माननीय पोलीस अधीक्षक साहेब, त्याचप्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक साहेब भोकर, उपविभागीय पोलीस अधीक्षक साहेब, अधिकारी साहेब अर्धापूर चार्ज भोकर यांना सदर घटनेची माहिती दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार तात्काळ गुन्हा दाखल करून सदर आरोपीस रात्री 01 वाजता अटक केलेली आहे। पुढील तपास चालू आहे। तपास PSI नरोटे साहेब करीत आहेत। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, Facebook पेजला लाईक करा आणि Instaला फॉलो करा। नमस्कार, आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी।